रियल महाराष्ट्र 24 न्यूज, हम दिखाएंगे सच। पालकमंत्र्यांचा आलागाडा, पालकमंत्र्यांचा आलागाडा, पालकमंत्र्यांचा आलागाडा, गोरगरिबावर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्याचं करायचं काय? गोरगरिबावर अन्याय करणाऱ्या नगरपालिकेचं करायचं काय? पालकमंत्र्यांचा आलागाडा, पालकमंत्र्यांचा आलागाडा, गोरगरिबावर अन्याय करणाऱ्या पालकमंत्र्यांचं करायचं काय? गोरगरिबावर अन्याय करणाऱ्या नगरपालिकेचं करायचं काय? पालकमंत्री अजितदादांचा आलागाडा, पालकमंत्री अजितदादांचा आलागाडा, पालकमंत्री अजितदादांचा आलागाडा। राज्याचे उपमुख्यमंत्री, वित्त व नियोजन मंत्री तथा पालकमंत्री अजितदादा पवार जेव्हा जेव्हा बीडचा त्यांचा दौरा असतो तेव्हा बीड शहरातील मुख्य रस्त्यावरील जे गोरगरीब आहेत, पानटपरे असेल, चहा चालक असेल किंवा फुलार असेल, फळे विक्रेते असतील, मासे विक्रेते असेल, यांची दुकानं बंद केले जातात, त्यांच्या व्यवसायावर निर्बंध आणले जातात। मात्र त्याच वेळी बीड शहरामध्ये ओपन स्पेस असतील, ज्या राखीव जागा आहेत त्यावर धनदांडग्यांनी, नगरपालिका असेल, भूमी अभिलेख असेल, नगर रचनाकार यांनी संगनमतानं त्याच्या जागा हडप केल्यात। त्या ठिकाणच्या अतिक्रमणाविषयी कोणी बोलत नाही। दुसरी गोष्ट, या लोकांचे गोरगरीब लोकांचे संसार उड्यावर पाडताना ते वाहतुकीचा अडथळा असं कारण सांगितलं जातं। मात्र बीड शहरामध्ये जागोजागी चौकामध्ये विद्युत रोहित्र, विजेचे खांब, त्याचबरोबर चौकामध्ये जनावरे मोकाट आहेत, कुत्रे आहेत, यामुळं अपघाताचं प्रमाण वाढलं आहे। त्याकडे नगर परिषद आणि जिल्हा परिषद लक्ष देत नाही। त्यामुळं गोरगरिबांच्या पोटावर पाय देणाऱ्या या नगर परिषद आणि जिल्हा प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंच भाजून एक निषेध व्यक्त करत आहोत।